प्रकारचे अवतार धारण करत असतो। ज्या वेळेला या कलियुगामध्ये माझ्या भगवान महादेवांचा अवतार झाला ना, त्यावेळी या पृथ्वी तलावर अनेक प्रकारची राक्षस माजली होती। त्या राक्षसांचा नायनाट करण्याकरता माझ्या भगवान महादेवांनी संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा रायाचा अवतार धारण केला। आणि तो देव आपल्या समोर कसा आला? महिला मंडळ वाटलं ना थोडंसं गोंधळ गेल्यासारखं। तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताकरिता वेगवेगळ्या प्रकारचे अवतार धारण करत असतो। मनामध्ये फक्त भाव महत्त्वाचा आहे।
मनापासून आपण त्याचं नामचिंतन जर केलं तर तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताला आपलं पद देतो आणि आपल्या भक्ताला आपली जागा देतो. मग काही साधकांनी तुकोबारायांना प्रश्न केला, तुकोबाराय सांगा तरी तुमच्या कुठल्या भक्ताला पद दिलं आणि तुमच्या कुठल्या भक्ताला जागा दिली. तुकोबाराय सांगू लागले, एकदा पंढरपुरामध्ये दिवाळीचा सण जवळ आला होता. संपूर्ण पंढरपुरामध्ये दिवाळीचं फराळाचं बनवण्याचं काम चालू होतं. नामदेव महाराजांच्या आईने घरामध्ये लाडू काय, करंजा काय, शंकरपाळ्या काय, चिवडा काय, अनेक प्रकार, तोंडाला पाणी नका येऊन दे बरं का, अनेक प्रकारचे दिवाळीचे पदार्थ तयार केले होते. नामदेव महाराजांच्या आई घरामध्ये लाडू बनवत होत्या. लाडू करून झाल्यानंतर नामदेव महाराजांनी सांगितलं, आई मला जरा एक लाडू दे ग. आईने सांगितलं, नामदेवा आपल्या घराण्याची परंपरा अशी आहे, देवाने खाल्ल्याशिवाय माणसाने खायचं. तुम्ही खाता का तुम्ही देवाला दाखवण्याच्या आधी? मग नामदेव महाराजांच्या आईने सुद्धा सांगितलं, देवाने खाल्ल्याशिवाय आपण खायचं नाही. नामदेवराय म्हटले, आई तो देव खाणार कधी, तू मला देणार कधी, मला आत्ताच्या आत्ता लाडू हवाय. आईने सांगितलं, नामदेवा आपल्या घराची परंपरा अशी आहे, देवाने खाल्ल्याशिवाय माणसाने खायचं नाही, आणि तुला जर लाडू हवा असेल तर आत्ताच्या आता रावळामध्ये जा आणि पांडुरंग परमात्म्याला घरी घेऊन ये. कारण नामदेव महाराजांच्या आईला माहिती होतं देव नामदेव महाराजांचा ऐकतो. नामदेव महाराजांच्या प्रेमाखातर एक दिवस त्यांचं हातचं दूध पिलं. नामदेवा हाती दूध प्याला. एक दिवस त्यांच्या हातचं जेवण सुद्धा केलं. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. मग आता ही देवीतील लाडू हवाय ना, पांडुरंगाकडे जा, देवाला घरी घेऊन ये. छोटेसे नामदेवराय रात्रीच्या 10-11च्या सुमारास मंदिरामध्ये गेले. देवाला सांगितलं, देवा आत्ताच्या आत्ता माझ्या आईने तुला घरी दिवाळीचं फराळाचं करण्याकरिता बोलवलंय. देव म्हटला, नामदेवा मला जमणार नाही, तू जा आणि फराळाचं कर. देवा मी दुपारपासून फराळाचं मागतोय, पण आईने सांगितलं देवाने खाल्ल्याशिवाय तुम्हाला कोणालाच मिळणार नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या घरी चला. देवाने सांगितलं, नामदेवा तुझ्या हट्टाखातर 2 वेळा तुझं ऐकलं, पण आता अजिबात ऐकणार नाही. पण आता अजिबात ऐकणार नाही. मध्यरात्रीचे 12 वाजले. देव म्हणतात, ऐक नामदेवा, अरे घरी जा, आई वाट बघत असेल. नाही देवा, जोपर्यंत तुम्ही फराळाचं करण्याकरिता येत नाही तोपर्यंत मी कुठेच जाणार नाही. मध्यरात्रीचे 2 वाजले. देव म्हणतात, ऐक ना. नाही देवा, जोपर्यंत तुम्ही येत नाही ना तोपर्यंत मी इथून हलणार नाही. या जगामध्ये 3 हट्ट आहेत. एक बालहट्ट, राजहट्ट आणि श्रीहट्ट. एकदा का झाला पूर्ण करावाच लागतो. बालहट्ट झाला होता. छोटेसे नामदेवराय होते. पहाटेचे 3 वाजले. देव म्हणतात, ऐक नामदेवा, अरे घरी जा, आई वाट बघत असेल. नाही देवा, जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. विठ्ठल विठ्ठल नामदेवराय म्हणतात, तुम्ही येत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. नामदेवराय हट्टाला पेटले. देवाने सांगितलं, ठीक आहे नामदेवा, रात्रीच्या 10 वाजल्यापासून बसलाय, पहाटेचे 3 वाजले, ऐकत नाही ना, आता मी तुझ्या घरी जातो, पण माझी एक अट आहे. नामदेवराय म्हटले, कुठली? देवाने सांगितलं, मी तुझ्या घरी फराळाचं करून येईपर्यंत माझी जागा आणि माझं पद आणि माझी वीट तुला सांभाळायची आहे. कारण मी तुझ्या घरी गेलो आणि तेवढ्या वेळात जर इथे कोणी आलं तर सगळीकडे गडबड होणार. ठीक आहे म्हटले देवा, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही विटेवरून खाली या, माझ्या घरी जा आणि पटकन लाडू खाऊन या. तोपर्यंत तुमची जागा, तुमचं पद आणि तुमची वीट मी सांभाळतो. आपण काय बघतोय, पदी बैसोनी पदवी घेईजे. आता जा म्हटल्यावर देव विटेवरून खाली गेले.
देव विटेवरून खाली उतरले. देवाचा सगळा पोशाख नामदेव महाराजांना घालण्याकरिता दिला. नामदेवराय विटेवर उभे राहिले. उभे राहिल्यानंतर नामदेवरायांनी सांगितलं, देवा जा पटकन. नाही 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 आता हात कटेवर ठेव. माझ्यासारखा सेम कटेवर हात ठेवले, उभे राहिले आणि देवाने सांगितलं, विठ्ठल विठ्ठल नामदेवराय म्हटले, देवा आता देव म्हटले, हे बघ नामदेवा, मी तुझ्या घरी जातोय, पण पहाटेचे 4 वाजता पुजारी मंडळी मंदिरामध्ये येतील. सर्वप्रथम थंड पाण्याने अंघोळ घालतील. पाणी कितीही जरी थंड असलं तरी अंगाची हालचाल करायची नाही. दह्या दुधाचा अभिषेक घालतील तरी तेव्हा पण अजिबात हालचाल करायची नाही. शेवटी लोण्याचा घोळा भरवतील. लोणी कितीही जरी छान वाटलं तरी खायचं नाही. नामदेवराय म्हणतात, देवा तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त माझ्या घरी जाऊन या. इथे गप्पांमध्ये वेळ घालवण्यापेक्षा पटकन माझ्या घरी जाऊन या, अशी वेळच येऊ देऊ नका. देव म्हटले, ठीक आहे. देव घरी गेले. दिवाळीचं फराळाचं केलं. 14 मास नामदेवाच्या घरी 14 स्मरती हरी हरी. 14 माणसांशी गप्पा मारता मारता वेळ झाला. वेळ झाला हे देवाला कळालंच नाही. तिकडे पुजारी मंडळी मंदिरामध्ये आली. सर्वप्रथम थंड पाण्याने अंघोळ. विटेवर उभे कोण होते? नामदेवराय. लक्षात ठेवा. थंड पाण्याने अंघोळ घातली, दया दुधाने अंघोळ घातली, अजिबात हालचाल केली नाही. शेवटी लोण्याचा गोळा भरवला. त्या लोण्याचा इतका सुंदर स्वाद येऊ लागला की नामदेव महाराजांची जीभ आतल्या आतच वळवळ करू लागली आणि नामदेवराय आतल्या आत लोणी खाऊ लागले. आणि नामदेवराय आतल्या आत लोणी खाऊ लागले. 10 मिनिटांमध्ये एवढा मोठा लोण्याचा गोळा छोटा कसा झाला? पुजारी मंडळी म्हणू लागली, वारकरी मंडळी म्हणू लागली, एवढी युग झाली पण आजपर्यंत देवाने लोणी खाल्लं नाही. आज देव लोणी खातोय, आज देव लोणी खातोय, देव लोणी खातोय. ही बातमी सगळ्या पंढरपुरामध्ये पसरली. संपूर्ण पंढरपूर वाऱ्यासारखं मंदिराकडे धावत पळत सुटलं. देवघरातून बाहेर आले. बघतात तर काय, संपूर्ण सगळे वारकरी मंडळी मंदिराकडे धावत पळत सुटली होती. देवाने एकाला विचारलं, काय रे, काय झालं, का पळताय? त्याने सांगितलं, काही नाही, आज देव मंदिरामध्ये लोणी खातोय. लोक देवाला सांगतात देव लोणी खातोय. देवाच्या लक्षात आलं, ज्या आरती मंदिरामध्ये देव लोणी खातोय म्हणजे नामदेव महाराजांनी नक्कीच काहीतरी गडबड घोटाळा केला. देव घाईघाईने गेले. महाद्वारामध्ये एवढी गर्दी जमली होती की जायला जागा नव्हती. कसा तरी रस्ता काढला आणि देव पुढे गेले. एक जण म्हटलं, काय रे, मागून आला आणि पुढे कुठे चालला? आता त्यांना तरी काय माहिती की ते देव होते. देव पुढे गेले, उभे राहिले आणि उभं राहिल्याबरोबर देवाने आपले डोळे मोठे केले. नामदेवा, शेवटी घोटाळा केलाच. नामदेव हळूच डोळे मिटकतात आणि म्हणतात, देवा सगळं झालंय, थोडंसं बाकी आहे. देवा सगळं झालंय, थोडंसं बाकी आहे. बाजूला ज्ञानोबाराय उभे होते. ज्ञानोबाराय म्हणजे अंतर्ज्ञानी. ज्ञानोबाराय म्हणतात, देवा सगळ्या जगाला फसवू शकतो पण मला नाही. हळूच जाऊन कानामध्ये सांगितलं, देवा नामदेव महाराजांच्या भक्तीकरिता, नामदेव महाराजांच्या प्रेमाखातर तू तुझं पद आणि तुझी वीट तू नामदेव महाराजांना दिली. पदी बैसुनी पदवी घेईले. रामाचं चिंतन केलं तर माझा भगवान परमात्मा आपल्या भक्ताला आपलं पद देतो आणि आपल्या भक्ताला आपली जागा देतो. राम वेळो वेळा मी गावो
गावो गोवी हे राम वेळोवेळा आम्ही गावो गोवी जीविता के बाई दलिता कांडिता जीविता के बाई राम वेळो वेळा गावो गोवी राम वेळो वेळा गावो गोवी राम वेळोवेळा आम्ही गावोवी दलिता कांडिता जीविता की बाई. रामाचं चिंतन केलं तर माझा भगवान परमात्मा काय करतो, पदी बैसुनी पदवी घेईजे. आपल्या भक्ताला आपलं पद देतो आणि आपल्या भक्ताला आपली जागा सिद्ध देतो. पण कधी राम म्हणता रामाची होईजे. रामाचं चिंतन केलं तर माझा भगवान परमात्मा आपला उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. नव्हे नव्हे संत महात्मे म्हणतात त्या देवाच्या वचनामध्ये सुद्धा इतकं सुख आहे. अभंगाचे दुसरे चरण. ऐसे सुख वचनिया ऐसे ऐसे सुख वचनी आहे विश्वासी अनुभव पाहे. संत महात्मे म्हणतात त्या भगवान परमात्म्याने एकदा का आपल्या भक्ताला शब्द दिला, वचन दिलं की तो कधीही मोडत नाही. वचन न मोडी बोलिले ते. आज आपल्या सप्त्याला आरंभ झाला. आज आपल्या सप्त्याचा पहिला दिवस आहे
आणि आपण सकाळी पूजा घातली ती म्हणजे गणपती बाप्पाची. कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पाडायचं असेल आणि त्या कार्याला सिद्धीस नेण्यासाठी गणपती बाप्पाचीच विनवणी करावी लागते. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि सजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गणेशाय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि वा गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानामताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थाय गुरुविक्रमाय गुह्यप्रभराय गुरवे गुरुगुरुवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुदैवसदाराध्याय गुरुपुत्रपरित्राणाय कीर्तसाराय कीर्तकल्पाय कीर्तयोगाय धीमहि गुणगर्वाय गन्धवन्ताय घोषप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय 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 धीमहि. वा 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 क्या बात है. असा हा विघ्नहर्ता गणपती बाप्पा तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताला दिलेला शब्द आणि दिलेलं वचन कधीही मोडत नाही. तुम्ही फक्त त्याच्याकडे मागून बघा. तो भगवान परमात्मा आपल्याला जे हवंय ते दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त मागताना त्याच्याकडे जरा चांगलं मागा. नाहीतर काही काही माणसं देवाच्या मंदिरात जातात आणि म्हणतात की हे देवा माझं चांगलं कर आणि माझ्या शेजारच्याचं तुम्हीच म्हणा. नवे नवे काही काही बायका म्हणतात की देवा नवे नवे काही काही बायका देवीच्या मंदिरात जातात आणि म्हणतात हे देवी माते माझी सासू लवकर मरू दे. एवढ्या लवकर. अशा प्रकारे त्या भगवान परमात्म्याकडे असं काहीही मागायचं नाही. संत महात्म्याने आपल्याला जो मार्ग सांगितला त्या मार्गाने तुम्हा आम्हा प्रत्येकाला जायचे. मार्ग धावणी गेले आधी दयानिधी संत ते निजी पंथे चालो जाता न पडे कोणता कुठे काही. संतांनी जो मार्ग सांगितलाय त्या मार्गाने तुम्हा आम्हा प्रत्येकाला जायचंय. आत्ताच्या काळातली मुलं आपल्या आई वडिलांचं अजिबात ऐकत तुमचे नाही ऐकत, आमचं पण नाही ऐकत. एक मुलगा आपल्या बापाकडे गेला आणि सांगितलं बाबा मला वाजवण्याकरिता एक पखवाज घेऊन द्या. त्या बाबाने सांगितलं बाळा मी जर तुला पखवाज घेऊन दिलं ना तर तू रोज आम्हाला त्रास देशील. त्या बाळाने सांगितलं बाबा मी तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही. तुम्ही ज्या वेळेस झोपी जाणार ना तेव्हाच मी पखवाज वाजवणार.
अशा प्रकारचे काही मुलं असतात. एका गावात दोन मित्र होते. एका मित्राकडे इमानदार कुत्रा होता, पण त्याला तो विकायचा होता. त्याचा दुसरा मित्र म्हटला, अरे इकडे तिकडे विकण्यापेक्षा तुझा कुत्रा मीच विकत घेतो ना. तो म्हटला, ठीक आहे, कितीला देणार? 2000 रुपये. त्याने तो कुत्रा विकत घेतला, पण तो म्हटला, अरे मी तुझ्याकडून हा कुत्रा विकत घेतलाय करा, पण हा इमानदार आहे ना. तो म्हटला, हो हो, मग अगदीच. माझा कुत्रा इतका इमानदार आहे की मी त्याला 4 वेळा विकला, पण 4ही वेळा तो माझ्याच घरी आला. अशा प्रकारची मुलं आपल्या आई वडिलांचं अजिबात ऐकत नाही. तुकोबाराय म्हणतात, रामाचं चिंतन केलं तर ऐसे सुख वचनी आहे, विश्वासी अनुभव पाहे. तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताला दिलेला शब्द आणि दिलेलं वचन कधीही मोडत नाही. पटण्याकरिता तुम्हाला एक उदाहरण सांगते की आपला भगवान परमात्मा भक्ताला दिलेला शब्द कसा मोडत नाही. एक दिवस मांडव्य ऋषी देवाचं ध्यान करण्याकरिता बसले होते. देवाचं ध्यान करत असताना मांडव्य ऋषींच्या ध्यानामध्ये एक सुंदर अशी साडी घातलेली, मेकअप केलेला, लांब केस सोडलेले, कपाळाला मोठं कुंकू, सिंदूर, काजळ वगैरे भरलेला अशी सुंदर स्त्री त्यांच्या ध्यानामध्ये येऊ लागली. मांडव्य ऋषी त्या स्त्रीला बाजूला करण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांच्या ध्यानातून स्त्री काही जायला तयारच होत नव्हती. मांडव्य ऋषींनी विचार केला की अरे, जन्माला आल्यापासून जेव्हापासून मला कळतंय तेव्हापासून स्त्री या शब्दाला माझ्या मनाने कधी स्पर्श केला नाही. आज मी माझ्या भगवान विष्णूचं ध्यान करतोय, माझ्या ध्यानामध्ये स्त्री येतेच कशी? त्यावेळेस मांडव्य ऋषींनी विचार केला, माझं काही बिघडलं नाही, पण मी ज्या देवाचं ध्यान करतोय त्याचं नक्कीच काहीतरी बिघडलं असणार. किती विश्वास होता आपल्या ध्यानावर. माझं बिघडलं नाही, ज्या देवाचं ध्यान करतोय त्या भगवान विष्णूचं काहीतरी बिघडलं असणार. आत्ताच्या आता जातो आणि काय झालंय बघून येतो. मांडव्य ऋषी थेट वैकुंठामध्ये गेले. सगळीकडे देवाला शोधलं, पण देव काही सापडले नाही. प्रत्येकाला विचारतात, देव कुठे? वैकुंठामध्ये तर आहे, कुठे जाणार? सगळीकडे शोधलं, पण देव काही सापडले नाही. एका जवळच्या व्यक्तीला विचारलं, सकाळपासून देवाला कुठे बघितलं का? वैकुंठामध्ये तर आहे, कुठे? सगळीकडे शोधलं, पण कुठेच सापडले नाही. त्याने सांगितलं, शेवटची जागा, तिकडे एक प्रायव्हेट खोली आहे, तिकडे कदाचित असले तर असतील, नाहीतर सांगू शकत नाही. मांडव्य ऋषी त्या खोलीकडे गेले. त्या खोलीला एका डोळ्याने दिसेल एवढं बारीक छिद्र होतं. मांडव्य ऋषींनी त्या छिद्रामधून आत डोकावून बघितलं तर त्यांना असं दिसलं, जगाचा बाप माझा भगवान विष्णू, त्यांनी सुंदर अशी साडी घातलेली, मेकअप केलेला, लांब केस सोडलेले, कपाळाला मोठं कुंकू, सिंदूर, काजळ वगैरे भरलेलं असा सुंदर मेकअप त्यांनी केलेला होता. तरीच मांडव्य ऋषी विचार करतात, माझ्या ध्यानामध्ये स्त्री येतेच कशी? भगवंता, अरे तुला एवढी स्त्री व्हायची हौस आहे ना, लपून छपून असं रूम मध्ये स्वतःला आरशामध्ये बघण्यापेक्षा तुला स्त्री व्हायचंय ना, असं लपून छपून कशाला हौस करतो? देवा, आणि मी तुला एक सांगेन, आज तू हे जे स्त्री रूप धारण केलं आहे ना, या रूपामध्ये तू खूप सुंदर दिसत आहे. आणि हेच स्त्री रूप घेऊन तुला एक ना एक दिवस या जगासमोर यावं लागेल. या स्त्री रूपाचं दर्शन तुला एक ना दिवस या जगाला दाखवावंच लागेल, असा मांडव्य ऋषींनी देवाला शब्द दिला. आणि तो मांडव्य ऋषींचा शब्द पाळण्याकरता ज्या वेळेला भस्मासूर महादेवांच्या पाठीमागे पडत होता, महादेवांना वाचवण्याकरता माझे भगवान विष्णू कोण झाले तर सुंदर अशी मोहिनी झाले. कोण झाले? सुंदर अशी मोहिनी झाले. म्हणजे देवाला जे आवडतंय ते तुम्हा आम्हा प्रत्येकाला करायचंय. मग देवाला काय आवडतं? आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो नामाचा
त्याच्या भक्ताने रात्रंदिवस फक्त त्याचंच नामचिंतन करणारा असा भक्त आवडतो. आजचा सण कुठला आहे माहिती आहे का महिला मंडळ तुम्हाला? कुठला? जोरात बोला. माझं जरा वय झालंय, एका कानाने मला ऐकायला येत नाही, त्याच्यामुळे तुम्ही थोडं जोरात बोला. सांगा आता, आज कुठला सण आहे? आज आहे नागपंचमी. भारतभर हा सण साजरा केला जातो. भगवान महादेव, माता पार्वती त्यांच्यापासून चालत असलेला हा सण आहे. आणि या सणाच्या दिवशी माझ्या बहिणाबाईंची एक सुंदर अशी कविता आहे. ऐकूया राई धावा धावा घात झाला, अरे धावा रे लवकरी आपल्या खाली नाग आला. कणा उभारत नाग होता त्यामध्ये दंग, हरा उपडा पाडोनी ताना केळे नागा संग. हात जोडते नागोबा माझ वाजवरे कान, अरे नको देऊ डंग तुले शंकराची यान. आता वाजव वाजव बाबा किसना तुझा बाबा, सांग सांग नागोबाले माझा आय घरी नावा. ते वड्यात नाण्याकडे डोळ्याचा बुवा वाजे, त्याच्या सुराच्या रोखाने नाग गेला वजे वजे. तवा आली आला खाली ललितानं क्याले, फुकी सजे दोन्ही कान मोठे कितीक घेतले. देवा माझा रे नागोबा नाही ताण्याने चावला, स्वतः वयसनी ताना माझ्या ताण्याशी गेला. कधी भेटशील तवा बाबा तरी गाडी भेटी, येत्या पंचमीला तुला दुधाची रे वाटी. येत्या पंचमीला तुला दुधाची रे वाटी. ज्या वेळेला माझ्या बहिणाबाई आपल्या छोट्या तान्याला शेतावर काम करण्याकरिता घेऊन गेल्या होत्या, त्यावेळेस त्या बाळासोबत नागोबा खेळत होता. त्यावरून ही सुंदर अशी कविता तयार केली आहे. माझ्या देवाला जे आवडते ते तुम्हा आम्हा प्रत्येकाला करायचे. संत महात्मे म्हणतात आम्ही त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं. तुकोबाराय म्हणतात त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन इतकं गोड आहे की ते आम्ही मनापासून घेतलं म्हणून आम्हाला ते आवडलं. नुसतंच घेतलं नाही तर आम्ही प्रत्यक्षात ते चाखलं आणि मग आमचा अनुभव तुम्हाला सांगितला. अभंगाचे तिसरे शब्द. कामरसाची येचवी, कामरसाची येचवी, कामरसाची येचवी, अनरस रुचती केवी, अनरस रुचती केवी केवी हाय. ऐसे सुख बंजनी आय, ऐसे सुख बंजनी आहे. रुचती केवी. आता इथे बसलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनींनी, पुरुष मंडळीने आपले दोन्ही हात वरती करा आणि त्या देवाचा नामघोष करा. विठोबा रखोमा हरी विठोबा रखोमा, विठोबा रखोमा, विठोबा रखोमा, हरे विठोबा रखोमा, विठोबा रखोमा. टाळी वाजवा, भजन करा. विठोबा रखोमा, विठोबा रखोमा,
हो पार कुमाई श्री तोरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय पार कुमाई हो 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 पार कुमाई पिढो पार कुमाई हो पार कुमाई हो पार कुमाई हो पार कुमाई पिढो पार कुमाई हो पार कुमाई हो पार कुमाई हो पार कुमाई पिढो पार कुमाई रकुमाई रकुमाई हो पार कुमाई हो पार कुमाई पार कुमाई हो 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 पार कुमाई रामरसाचेच अनरस रुचती केवी ऐसे सुख वचनी आहे विश्वासी अनुभव पाहे माझ्या अल्पबुद्धीने माझ्या अल्पबुद्धीने तुमच्या समोर हा अभंग मांडण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल तर कृपया क्षमा असावी. तुमचीच लेक आहे, सांभाळून घ्या. ओंकार महाराज, तुम्हाला आमच्या घरच्यांची सगळ्यांची विनंती आहे, तुम्ही ती कुठली तरी सनई वाजवताना तेवढी सनई जरा वाजून दाखवा शेवटला. आभार मानते आणि मग नंतर शेवटचं घेऊ ना, तुका म्हणे चाकून सांग. भैरवी घेऊ, भैरव शेवट गवळण घेऊ, भैरवी. पहिले गवळ म्हणा, नंतर भैरव घेऊ. अधरी धरून वेणू बाग, वेणू वाजविला कोणी नेणू बाग. अधरी धरून वेणू बाग, वेणू वाजविला कोणी नेणू बाग. अधरी
धन्य माता पिता तयाची आ. माझ्या गुरुवर्यांची इच्छा होती म्हणून ही शेवटची गवळण घेतली. आता आभार मानते. भैरवी घ्यायची घ्यायची भैरवी घ्या ना भैरवी. तुका मनेचा कोणी सांगे तुका मनेचा कोणी सांगे मज अनुभव आहे अंगे मज अनुभव आहे अंगे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे हे विश्वासे अनुभव पाहे विश्वासे हॅलो 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 आतापर्यंत तुम्ही इन्स्ट्रुमेंट नाही ऐकले पण थोडस सर्वांचा आग्रह आहे म्हणून मी थोडस नाकाने सने वाजवण्याचा प्रयत्न करतो. खूप छान अशी सेवा ताईने केलेली आहे. त्याच्यामध्ये आणखी ए यार बाबा हॅलो 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 छान सेवा झालेली आहे. सेवा म्हणजे दूध झाले आणि दुधात साखर म्हणजे आता हे गाणं आहे बघा थोडस बघा त्याचा आवाज शार्प करा एकदम कमी करा वाटलं कमी करा थोडं हॅमिंग मारा थोडा इको द्यायला इको द्यायला कमी करा त्याच्यामुळे म्हटलं कमी करा गेन कमी करायचं हे वाचतंय बघा इको इको द्या मॉनिटरला इको आहे बाहेर चाललं इथं नाही monitor.
विश्वासे अनुभव पाए ऐसे सुख वचनी आए ऐसे सुख वचनी आहे आहे टाळ्या वाजवा. राम म्हणता रामजी होई जे पदी पैसुनी पदवी घेजे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे. माझे 2 तास झाले. आज ज्यांनी माझ्या कीर्तनाकरिता 2 तास गोड अशी मृदुंगाची सेवा दिली ते दरवर्षी आपल्या गावात लाभणारे दरवर्षी येणारे आदरणीय हरिभक्त पारायण मुकुंद महाराज लाड त्यांनी गोड अशी मृदुंगाची सेवा दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. इकडे गायक वृंद मला लाभलेले ज्यांचं महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नाव आहे सगळ्यात 1 नंबर नाव घेतलं जातं ते म्हणजे आमचे आदरणीय हरिभक्त पारायण ओंकार महाराज जगताप. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनी माझ्यासाठी वेळात वेळ काढून माझ्यासाठी इथपर्यंत आले त्यासाठी डबल आभार. तसेच दुसरे असणारे आमचे विजय महाराज काळे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तसेच आमचे हरिभक्त परायण कैलास महाराज आता गायक झाले जास्त माईक झाले कमी त्याच्यामुळे तुम्हाला आज काही संधी भेटली नाही पण अजून 8 दिवस आहात. कैलास महाराज तांबे त्यांचे देखील आभार मानते. तसेच माझ्यासोबत आलेल्या माझ्या मैत्रिणी त्यामध्ये जिने सुंदर असं गायन केलं आदरणीय हरिभक्त पारायण युवा कीर्तनकार आरतीताई मेमाने ती टाकेची आहे तीही सुंदर प्रकारे कीर्तन करते ती इथे माझ्यासाठी आली तिचे देखील आभार मानते. तसेच आदरणीय हरिभक्त पारायण शिवानीताई वाळके तिचे देखील आभार मानते. आदरणीय हरिभक्त पारायण श्रद्धाताई भगत तिचे मम्मी आणि आजी देखील माझ्या कार्यक्रमाला उपस्थित दाखवली त्यांचे देखील आभार मानते तिचे देखील आभार मानते. तसेच पाठीमागे ज्यांनी टाळकरी म्हणून उभे मला लाभलेले सगळे गावचेच आहे त्याच्यामुळे नाव कोणाचं घेत नाही. तसेच इकडे असलेले सर्व विद्यार्थी त्यांचे देखील आभार मानते. सुंदर नाचले त्याच्यासाठी डबल आभार मानते. ज्यांनी हार्मोनियमची सेवा दिली ते आमचे सुभाष मामाच ना सुभाष मामा सांगळे त्यांनी तर मला त्यांची नातच मानलेलं आहे त्यांचे देखील आभार मानते. तसेच ज्यांनी माझा टावर खालीच रेंज गेली ज्यांनी माझा सुंदर तुमच्यापर्यंत आवाज पोहोचवला गोड असा आवाज पोहोचवला तो माझाच भाऊ सचिन भाऊ त्याचे देखील आभार मानते. तसेच ज्यांनी मला ही सेवा दिली ही कीर्तन रूपी सेवा दिली सगळ्या गावकऱ्यांनी माझ्यावर हा विश्वास दाखवला त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार मानते. आणि ही सेवा तुमच्या सगळ्यांमुळे माझ्याकडे आली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. तसेच माझे आजोबा भाऊसाहेब म्हाळू आव्हाड त्यांचे देखील आभार मानते. शिवाजी म्हाळू आव्हाड त्यांचे देखील आभार मानते. सुभाष म्हाळू आव्हाड त्यांचे देखील आभार मानते. घेते ना त्यांचं नाव श्रीरंग म्हाळू आव्हाड त्यांचे देखील आभार मानते. तसंच मुकुंद महाराज म्हणते तुझ्या भावाचं नाव घेतलं होतं ना मगाशी डबल घ्यायची अशी त्यांची इच्छा आहे. माझा भाऊ जय महाराज आव्हाड त्यांचे देखील आभार मानते. जसे ज्यांनी विनयाची सेवा दिली ज्यांनी विनयाची सेवा दिली बाबा तुमचे देखील आभार मानते. आता लेख तर तुमचीच आहे त्याच्यामुळे खासगी कोणाचं नाव घेत नाही.
तसेच या कार्यक्रमाकरिता उपस्थित असलेले माझे आईवडील, माझे आजी आजोबा, माझी मोठी बहीण, माझा मोठा भाऊ, माझे आते बहीण स्वातीताई, कल्याणीताई, त्यांचे देखील आभार मानते. तसेच कल्याणवरून आलेली माझं कीर्तन ऐकण्यासाठी माझी खास मावशी सुमन मावशी, तिचे देखील आभार मानते. दुसरी फसा मावशी, तिचे देखील आभार मानते. देवठाणवरून आलेली माझी सुमन आत्या, तिचे देखील आभार मानते. आमचे मामा असतील त्यांचे देखील आभार मानते. आणि झालेली कीर्तनरूपी सेवा कोणी राहिलं नाही ना? नाही पुढच्या वर्षी राहिलेले पुढच्या हां, वर्षी. आता हा कार्यक्रम महाराष्ट्रभर ज्यांच्यामुळे दिसणार आहे त्यांचे देखील आभार मानते. तसेच आज संध्याकाळी ज्यांच्या घरी पंगत होती ते माझेच वडील आदरणीय संजय भाऊसाहेब आवड. त्यांचं नाव का घेतलं? कारण ज्याची खावा पोळी त्याची वाजवावा टाळी, नाहीतर ते म्हणतील आमचंच खाल्लं आणि माझंच नाव नाही घेतलं. असं नको व्हायला. तशी झालेली कीर्तनरूपी सेवा विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी समर्पित करून, माझ्या गुरुवर्यांच्या चरणी समर्पित करून माझ्या सेवेला पूर्ण विराम ज्ञानेश्वर